काल एक महत्त्वाची गोष्ट घडली होती, ती म्हणजे पुण्याच्या कोर्टामध्ये सीबीआयनं चार्जशीट फाईल केलं होतं आणि त्याच्यामध्ये विनय पवार याचं मारेकरी म्हणून नाव आलं होतं। आणि आज एक महत्त्वाची गोष्ट घडतीये पानसरे, गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडा प्रकरणी, आणि याच्यामधल्या आय विटनेसनं, साक्षीदारानं विनय पवारची ओळख त्यांनी पटवलेली आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचं असं म्हणणं आहे की विनय पवारचा या हत्येमध्ये सहभाग होता। तो पानसरेंच्या घराभोवती टेहळणी करत होता। त्याच्यामुळे दाभोलकरांच्या हत्येनंतर आता गोविंद पानसरे यांच्याही हत्येचं गूढ उकललेलं आहे सीबीआयनं असं म्हणता येईल। मंदार गोंजारे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्या सोबत आहेत। मंदार, काल आरोपपत्रामध्ये नाव विनय पवारचं आलं आणि आता अनेक काळ उलटून गेल्यावर पानसरेंच्या हत्याकांडामध्ये आतापर्यंत कोणालाही अटक केली जात नव्हती, पण विनय पवारचं नाव पहिल्यांदा येत आहे। काय या प्रत्यक्ष साक्षीदारांनी ओळखलेलं आहे आणि विनय पवारचा याच्यामध्ये काय हात आहे? मयुरेश, आज जेव्हा वीरेंद्र तावडेला कोल्हापूरमधील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर जी माहिती दिली त्यानुसार विनय पवारनी गोविंद पानसरे ज्या भागामध्ये राहत होते त्या भागाची टेहाळणी केल्याची, त्या भागाची माहिती घेतल्याची बाब पोलिसांनी न्यायालयाच्या समोर ठेवली। यावरून हे स्पष्ट झालं की विनय पवार हा जो आहे तो डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमध्येही सहभागी आहे आणि त्याचबरोबर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्येही त्याचा सहभाग असल्याचं पोलिसांनी आज जी माहिती न्यायालयासमोर ठेवली त्यावरून उघड झालं। दुसरी महत्वाची बाब म्हणजे वीरेंद्र तावडे हाच या दोन्ही हत्यांचा सूत्रधार असल्याचं, मास्टर माइंड असल्याचं पुन्हा एकदा तपास यंत्रणांकडून न्यायालयामध्ये अधोरेखित करण्यात आलं। गोविंद पानसरेंची हत्या असेल किंवा नरेंद्र दाभोलकरांची हत्या असेल, या दोन्ही हत्यांचा सूत्रधार तोच असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं। काल जे आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं सीबीआयकडून, त्यामध्ये देखील सांगण्यात आलेलं होतं की सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी हत्या केल्याचा संशय आहे। तशा प्रकारची प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती सीबीआयकडे आहे। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास करत आहे एसआयटी म्हणजे महाराष्ट्र पोलीस, त्यांनी देखील अशाच प्रकारची माहिती दिलेली आहे। हत्या कोणी केली हे जरी सांगितलेलं नसलं अजूनपर्यंत पानसरे हत्या प्रकरणात, तरी विनय पवारनी त्या परिसराची, त्या भागाची टेहळणी केल्याचं तपास पथकांनी आज न्यायालयामध्ये सांगितलं। विनय पवार हा सातारा जिल्ह्यातील कराड जवळील उमरज या ठिकाणचा राहणार आहे आणि तो आणि त्याचं संपूर्ण कुटुंब गेल्या काही दिवसांपासून किंबहुना गेल्या काही वर्षांपासून सनातनचे साधक आहेत, सनातनच्या संपर्कामध्ये आहे आणि विनय पवार ही गेली काही वर्ष फरार आहे। या सगळ्या घटनाक्रमातून हे पुन्हा एकदा उघड झालं की सनातन संस्थेचे साधकच या दोन्ही हत्यांच्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत। त्यांच्याकडूनच या दोन हत्या केल्याचा संशय किंबहुना तशा प्रकारचे पुरावे तशा प्रकारे तपास यंत्रणांकडून न्यायालयामध्ये अधोरेखित करण्यात आलेत। धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे महत्त्वाची गोष्ट ही आहे की विनय पवार यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कोल्हापुरातल्या घराजवळ टेहळणी केली होती आणि त्याला आता प्रत्यक्षदर्शीनं ओळखलेलं आहे। आणि जसं मंदार सांगत होता त्याप्रमाणे सनातनचे दोन साधक सारंग अकोलकर आणि त्याचबरोबर विनय पवार यांचा काल दाभोलकरांच्या हत्ये प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये उल्लेख आला होता आणि वीरेंद्र तावडे हेच या दोन्ही हत्यांमागचे सूत्रधार आहेत असं सीबीआयनं आज न्यायालयाला सांगितलेलं आहे। बराच काळानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडा प्रकरणी पहिलं नाव जे आहे ते ठोस समोर आता येत आहे।